श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. काल थोडा विचार करून झाला दासबोधाच्या संदर्भामध्ये. आज दासबोधातला शेवटच्या दशकातला शेवटचा जो समास आहे त्यातली एक जी ओवी आहे, झाली साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ही ओवी आज प्रत्येक शब्दाच्या अर्थासह समजून घेऊया. आणि हेतू असा की आपल्याला शेवटी कुठपर्यंत जायचं आहे, काय मजल मारायचे आहे हे आधीच कळलेलं असलं म्हणजे आपल्याला तयारी चांगली करता येते. आणि लक्ष ज्याला म्हणतात, ध्येय साध्य जर त्याला म्हणायचं असेल तर परमार्थामध्ये गुंतागुंत फार आहे. आणि गुंतागुंत फार असणं एकच कारण आहे, व्यावहारिक जी भाषा आहे आपली ती व्यावहारिक भाषा तिथे एका हद्दीपर्यंत एका मर्यादेपर्यंत कामाला येते. ती मर्यादा संपली की व्यावहारिक भाषा तिथे कामालाच येत नाही. उदाहरणार्थ लक्ष साध्य असं दोन शब्द वापरले मी, तर लक्ष शब्दाचा अर्थ असा होतो की ते आपल्यासमोर आपण काही ध्येय रूपाने ठेवलेलं आहे, त्याला लक्ष असं म्हणतात. आणि आत्मा हे लक्ष असू शकत नाही. आपला आत्मा हे आपलं लक्ष असू शकत नाही. का लक्ष असू शकत नाही? कारण तोच मी आहे, पहिल्यापासून तोच मी असल्यामुळे ते माझं लक्ष कसं असेल. आता हे भाषा सुरुवातीला समजायला मोठी कठीण आहे, पण सुरुवातीला आपण त्याला लक्ष आहे असं समजूया, साध्य आहे असं समजूया, ध्येय असं समजूया. अशा पद्धतीने सुरुवात करायचं एकच कारण आहे की आपला परमार्थाच्या संदर्भात एकही गैरसमज शिल्लक राहता कामा नये. अस्सल परमार्थ काय आहे, खरा परमार्थ काय आहे ते आपल्याला समजलं तर त्यातला खरा आनंद मिळतो. आणि जोपर्यंत आपल्याला खरं काय ते समजत नाही तोपर्यंत आपलं काही खरं नाही. मराठी भाषेत बोलायचं झालं तर मग आपलं काही खरं नसतं. म्हणून झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. ही एका ओवीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी फार मोठी आमची पंचायत करून ठेवली. पंचायत शब्दाचं कारण म्हणण्याचं एकच कारण आहे की आता प्रत्येक गोष्ट नाही समजून घेतली आम्ही, प्रत्येक शब्द ते संबंध ग्रंथावर जे सांगतायत ते काय म्हणतात आटापिटा करून ते सगळंच्या सगळं आम्हाला समजणं मोठे जिकिरीचं होईल, कठीण होईल. म्हणून झाल्या साधनाचे फळ असं जेव्हा म्हणतात, संसार झाला सफळ. आता संसार शब्द समजून घ्या सुरुवातीला. संसार कशाला म्हणायचा? आता पुन्हा व्यवहारामध्ये संसार म्हणजे आमचा संसार चांगला झाला, आपण बरोबर एका हद्दीपर्यंत आपलं म्हणणं बरोबर, आमचा संसार चांगला झाला, आमचा प्रपंच चांगल्या पद्धतीने तेढला गेला. असा संसार शब्द ह्या पद्धतीने वापरतो की ज्यामध्ये आपलं कुटुंब, आपलं घर, आपलं व्यवसाय उद्योग याचा समावेश असतो. व्यवहारापुरतं ते अगदी बरोबर आहे, व्यवहारात काही चूक नाही ते. पण संसार शब्दाचा खरा अर्थ असा आहे जो पुढे सरकत सरकत जातो. सुरूसर धातू आहे संस्कृत मधला, आणि सुरूसर शब्दाचा अर्थ पुढे पुढे सरकत जो जातो त्याला संसार असं म्हणतात. आज आपल्याला ठाऊक आहे आपलं प्रत्येकाचं जीवन पुढे पुढे सरकत जातं, पुढे पुढे सरकत जातं, आपलं आयुष्य सरकत जातं. कुटुंब घटक आपलं कुटुंब असतो, त्या प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक घटक पुढे पुढे सरकत जातो. काही वेळा ते सरकणं आपल्याला आवडतं, काही वेळेला आवडत नाही. त्यावेळेला आमची मोठी द्विधामन स्थिती असते. सरकलं नाही तरी पंचायत असते, सरकलं तरी पंचायत असते. प्रापंचिकांची एक मोठी पंचायतच आहे. सरकलं पुढे पुढे तरी सुद्धा ते नको वाटतं, सरकलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटतं, आणि सरकलं नाही तर केव्हा एकदा सरकेल, पुढे सरकेल असं होतं. आता ही जी प्रापंचिकाची पंचायत आहे ही प्रापंचिकाची कुचंबणा असते एक प्रकाराने. आणि जी कुचंबणा आहे ही कुचंबणा जिथे असते त्या ठिकाणी शांती नसते. नेहमी नेम आहे, जिथे घुसमट आहे, कुचंबणा आहे, ते घुसमट असेल, कुचंबणा असेल तर त्या ठिकाणी शांती नसेल. शांती नसते तिथे समाधान नसतं, तिथे सुख नसतं. ही एक परमार्थाची जी एक अखंड कायमची बांधणी आहे की परमार्थाचा संबंध ह्या 3-4 शब्दांची फार आहे. शांती, सुख, समाधान, तृप्ती, आनंद, निर्भयता, या 5-6 शब्दांची परमार्थांचं थेट नातं आहे. हे 5 शब्द परमार्थातून काढून टाकले तर परमार्थात काही शिल्लक राहत नाही. याचा अर्थ असा होतो परमार्थ जर नीट झाला असेल त्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अनुभव यायला पाहिजे. शांतीचा, सुखाचा, तृप्तीचा, समाधानाचा, निर्भयतेचा अनुभव आला पाहिजे. आणि असा अनुभव आला समजायचं की आपला परमार्थ जो आहे, अध्यात्म ज्याला म्हणतात, भक्ती असेल, काय जे असेल ते आपलं व्यवस्थित पूर्ण झाल्याचे हे 5 शब्द जे आहेत ते 5 शब्द त्याचे क्रायटेरिया आहेत. आणि हे फार मोठं समजावून घ्यायचं शास्त्र आहे, मोठं. आणि जो कोणा समजावून घेता येत ह्या गोष्टी घेत नाही तो पण त्या ज्या पद्धतीने पुढे वाटचाल करायला हवी त्या पद्धतीची वाटचाल होत नाही. म्हणून पुढे सरकत जातो त्याला संसार असं म्हणतात. आणि हा संसार सफळ झाला असं ज्या समर्थ म्हणतात त्यावेळेला एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की सरकत जाणाऱ्या गोष्टीमध्ये न सरकणारं एखादं तत्व आहे. सरकत जाणारे सगळं संसार आहे, यामध्ये एक न सरकणारं तत्व आहे.
आणि असं जे नर सरकणारं तत्व असतंय त्याला आत्मा म्हणतात किंवा त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणून सरकणाऱ्या ज्या गोष्टी असतात पुढे सरकत जाणाऱ्या, सरत जाणाऱ्या, दोन्ही शब्द आहेत. सरत जाणं म्हणजे संपत जाणं आणि सरकत जाणं म्हणजे पुढे 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 वाटचाल करत राहणं. पुढे जो संसार आहे सरकत जाणारा, सरत जाणारा, त्यामध्ये न सरणारं एक तत्व आहे. त्या संसाराच्या मागे, त्या संसाराचं अधिष्ठान म्हणून न सरकणारं, न सरणारं असं एक तत्व आहे. ते शाश्वत तत्व आहे आणि त्या तत्वाला आत्मा किंवा ब्रह्म असं म्हणतात. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आता असं जेव्हा इथे ह्या एकाच ओळीमध्ये दोन्हीचा समावेश आहे. संसारही त्याच ओळीत आहे आणि ब्रह्मसुद्धा त्याच ओळीत आहे. त्याचं एक तात्पर्य असं निघतं, सरकत जाणाऱ्या संसारामध्ये न सरकणारं जे तत्व आहे, शाश्वत असं जे तत्व आहे, ते तत्व मी आहे असा अनुभव आला की संसार सफळ होतो. तोपर्यंत संसार सफळ होत नाही. व्यावहारिक व्याख्यात आपल्याला ठाऊक आहेत. 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. एक अमेरिकेत आहे, एक ऑस्ट्रेलियात आहे. मुलगी इंग्लंडमध्ये आहे. हा रिकामा आहे. त्याला काय म्हणतात, संसार काय झालाय, सफळ झालेला आहे. अशा आपल्या नव्या संसाराच्या ज्या व्याख्या आहेत आपल्या भारतामधल्या, त्या भारतामधल्या व्याख्या आपल्या समोर ठेवतो. आता जिकडे तिकडे जो तो आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहे अशा पद्धतीचं आहे. चांगल्या ठिकाणी मुलींना चांगली ठिकाणं मिळाली आहेत. सुद्धा चांगल्या आहेत. थोडासा पॉज असतो बरं का, सुद्धा हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण काय, त्या चांगल्या असणं हे फार अवघड गोष्ट आहे. पण त्या सुद्धा चांगल्या आहेत म्हणजे अगदी संसार सफळ झालाच, या पलीकडे काय असू शकत नाही. त्या अशा पद्धतीने संसार सफळ झाल्याच्या एक ज्या आमच्या काही व्याख्या आहेत किंवा आमच्या काही कल्पना आहेत, त्या कल्पनेप्रमाणे संसार सफळ झाला पाहिजे, व्हावा, हे फार चांगलं, उत्तम. असं झालं फार छान, व्हावंच. पण तेवढ्याने तो संसार सफळ होत नाही. तर परमार्थाच्या दृष्टीने सफळ व्हायचा शब्दाचा अर्थ सरकत जाणाऱ्या, सरत जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे न सरकणारं असं जे काय असतं ते तत्व मी असा अनुभव आला की सरकण्याच्या जे दहशत असते, सरण्याची जी दहशत असते, दहशत शब्दाचा अर्थ भय असा होतो, आणि सरकण्याची जी दहशत असते, सरण्याची जी दहशत असते, त्या दहशतीतून म्हणजे भयातून आपली सुटका होते. आणि भयातून माझी सुटका झाली की त्याला मोक्ष असं म्हणतात. मोक्ष शब्दाचे पुष्कळ आपल्यासमोर पर्याय आहेत. मोक्ष म्हणजे मुक्ती. आता कशातून मुक्ती हा मोठा विचाराचा प्रश्न आहे. पुष्कळ विचार आहे त्या मोक्षाच्या मागे. पुन्हा जन्माला न येणं हे मोक्षाचं एक ठोकळ स्वरूप आहे. त्याला ठोकळ मनाने आपण म्हणतो. हे पुन्हा जन्माला आला नाही की तो मुक्त झाला, बरोबरच आहे. म्हणजे काय झालं, जन्म मरणाच्या चक्रातून तो मुक्त झाला, सुटला, या अर्थाने तो शब्द बरोबर आहे. पण एवढं ते भागत नाही. फक्त असं झालं म्हणजे झालं असं नाही. तर मोक्षाच्या आणखी पुष्कळ कल्पना आहेत. आणि मोक्षाच्या सगळ्या कल्पनेतून, उदाहरणार्थ भयातून मुक्ती, अशांतीतून मुक्ती, अतृप्तीतून मुक्ती, अशांतीतून मुक्ती, फार मोठ्या जबाबदाऱ्या परमार्थाने आमच्यावर ठेवलेल्या आहेत. जर सगळ्या जबाबदाऱ्या समजून घेतल्यानंतर त्या मला पार पडायचं असं ठरलं, हे प्रत्येक गोष्टी अवघड आहे. पण अवघड असलं वाटलं तरी जर काही जणांना जमत असेल तर सगळ्यांना जमलं पाहिजे. असं जर शास्त्र असेल की एकदा नेमक्या तेवढ्याने जमायचं आणि बाकीच्याने जमूच नाही, मग बाकीच्याने थांबूच नाही, असं त्याचा सर्व अर्थ होतो. असं नाही. केल्याने होत आहे रे, समर्थांचं वाक्य. आधी केलीची पाहिजे. आणि कशासाठी करायचंय तर माझ्यासाठी करायचंय. यात एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे परमार्थामध्ये. परमार्थ अत्यंत व्यक्तिसापेक्ष आहे. अत्यंत व्यक्तिसापेक्ष म्हणजे एक व्यक्तीचाच परमार्थ असतो. परमार्थामध्ये समाजाचा, कुटुंबातल्या दुसऱ्या घटकांचा काहीही संबंध नाही. जरा वाक्य चांगलं नाही आहे. व्यक्तिनिरपेक्ष परमार्थ आहे. बाकी धर्म अनेक लोकांनी मिळून सांभाळायचा असतो. नीती अनेक लोकांनी मिळून सांभाळायची असते. उपासना अनेकांनी मिळून करायची असते. तर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये दुसऱ्यांचा समावेश आहे. पण परमार्थ एक गोष्ट अशी आहे, मोक्ष अशी गोष्ट आहे की ज्यात फक्त एकट्याचा संबंध असतो, दुसऱ्या कोणाचा काही संबंध नसतो. हे जर आम्ही लक्षात घेतलं तर सामूहिक परमार्थ नावाची गोष्ट सिद्ध होत नाही. सामूहिक प्रवचन होईल, सामूहिक कीर्तन होईल, सामूहिक भजन होईल, सामूहिक वाचन होईल, तीर्थयात्रा होतील, पण परमार्थ हा कधीही सामूहिक असू शकत नाही. आणि दुसरा एक विषय महत्वाचा आहे, परमार्थ हा क्लासचा विषय आहे, मासचा विषय नाही. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आता परमार्थाचा क्लास आणि मास मात्र कशावरून ठरतो, ठीक आहे, अगदी व्यावहारिक क्लास कशावरून ठरतो, अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. आणि परमार्थाचा क्लास कशावरून ठरतो, अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. परमार्थाच्या क्लासमध्ये तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, गोरोबा काका आहेत, ज्ञानेश्वर आहेत, समर्थ रामदास आहेत. हा परमार्थाचा क्लास आहे. व्यावहारिक क्लास जरा एक प्रकरण वेगळं आहे, ते आपण त्याचा विचार करूया नको. पण म्हणून एक मुद्दा असा आहे की परमार्था क्लासचा विषय हा मासचा विषय नाही. मासचा विषय धर्म आहे, मासचा विषय तीर्थयात्रा आहे, मासचा विषय कीर्तन आहे. हे सगळे मासचे विषय आहेत. हे काय सांगायचं,
हे प्रत्येकाचं ज्याचं त्यानेच आपल्यासाठी करायचं असतो, आपल्या पुरता करायचा असतो, त्या दुसऱ्याचा काहीही संबंध नसतो. घरातल्यांचा सुद्धा कठी आपण दोघं म्हणून परमार्थ करूया असं होत नाही. दोघं म्हणून परमार्थ करता येत नाही. तुकाराम महाराजांचं झालं होते, कथा सांगतात, फार सुंदर कथा आहे ती. तुकाराम महाराज जेव्हा सदैव वैकुंठाला निघाले तेव्हा म्हणाले पत्नीला, माझ्याबरोबर येणार काय? गोष्ट आहे, गोष्ट गोष्टीपुरती घेऊन सोडून द्यायची. त्यामुळे माझ्याबरोबर येणार काय? ते म्हणत नाही, आता म्हैस व्यायला झालेली आहे, मी काय तुमच्याबरोबर येणार. आता याच्यावर एक कळतं आपल्याला, कथा आहे. आणि या कथेतून एवढाच भाग घ्यायचा की कोण कशामध्ये गुंतलेला असेल, कोण कशात अडकलेला असेल, कोण कशाने बद्ध झालेला असेल हे सांगता येत नाही. म्हणून परमार्थामध्ये आपण आपल्या पुरते असतो. आणि त्याचं कारण हे आहे की जो तो वेगळ्या उंचीवरती राहतो, पूर्वतयारी ज्याची त्याची वेगळी असते. आणि मोक्ष जो असतो तो मोक्ष हा सामूहिक मोक्ष कधी नसतो. आणि हा एका व्यक्तीपुरता अत्यंत मर्यादित आहे. या पद्धतीने आपण व्यवस्थित परमार्थाचा एक भाग जर समजून घेतला तर सरत जाणाऱ्या, सरकत जाणाऱ्या संसारामध्ये न सरकणारं तत्व असतं. आणि असं जे काही आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आता थोडं एक उदाहरण घेऊया, यासाठी समजुतीसाठी उदाहरण घेऊया. समजा एक 100 मडकी आहेत, घट आपण ज्याला म्हणतो, 100 घट आहे. ते 100 घट जर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेले, एका ठिकाणून सरकत गेले, ते घट काय झाले, पुढे पुढे सरले, पुढे पुढे सरकले. आता 100 घट जरी पुढे पुढे सरकत गेले, अगदी सिंगापूरहून मुंबईला जरी नेले अशी कल्पना करूया, तरी सुद्धा घट जे आहेत ते गेले पुढे, ही गोष्ट खरी आहे. इकडून तिकडे सरकले, गोष्ट खरी आहे. पण घटातली स्पेस जी आहे ती मात्र कुठे सुद्धा सरकत नाही. घटातली स्पेस, पोकळी ज्याला म्हणतो आपण, आकाश, परमार्थात त्याला आकाश म्हणतात, शास्त्रामध्ये त्याला आकाश म्हणतात. हे आकाश मात्र कुठेही सरकत नाही. आकाश. आता एक दुसरा प्रश्न येतो, मडकी तयार करून त्यात आकाश भरलं का असलेल्या आकाशात मडकी तयार केली? लॉजिकली आपण विचार करूया, हे काय एवढा विचार करायचा? हे बारका विचार करायचं एकच कारण आहे, खरं जे काही आहे ते आपल्या लक्षात यायला हवं असेल. आणि एकदा खरं काय ते कळलं की आपली धावाधाव थांबून जाते. पळापळ जी असते, धावाधाव असते, इतस्तता भटकणं असतं. इकडे काही मिळेल, तिकडे काही मिळेल, इथून मिळेल, त्यातून मिळेल, आज मिळेल, उद्या मिळेल. ही काही धावपळ आहे परमार्थातली. ही धावपळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत परमार्थ सिद्धीला जाण्याची शक्यता नाही. धावपळ केव्हा थांबते? खरं काय आहे आणि नेमकं काय आहे आणि माझं जे काही आहे त्याचा माझा संबंध काय आहे हे कळलं की धावपळ सगळी थांबून जाते. आणि मग संत म्हणतात, ठाईचं बसुली करा एकचित्त, आवडी आनंद आळा व्हावा. वेगळ्या संदर्भात आहे, न लागे जावे वनांतरा, सुखे येतो खरा नारायण. परमार्थासाठी मी इकडे जाईन तिकडे जाईन हा जो काही विचार आहे, घर सोडल्याशिवाय परमार्थ होणार नाही, हा एकदा माझा प्रपंच उलगडेल आणि मग मी परमार्थ करीन. खूप जणांची सुरूच असते बरं का. मला खूप जण म्हणतात, हे एवढं झालं ना की आम्ही लागलोच म्हणून समजा. एवढं झालं म्हणजे आता एवढं झालं हा जो काय भाग आहे कधी न संपणार आहे. एवढं झालं, एवढं झालं, आता एवढं, आता एवढं, आता एवढं. आता मग केवढं झालं, शेवटी काय व्हायचंय ठरलेलंच आहे. शेवटी काय व्हायचं ते असं म्हणणारा शेवटी संपायचं आहे. हे का आपल्याला वेळ काय येते अशी एकच कारण आहे, नेमकं हे काय आहे. अतिशय महत्व व्यवहाराचं, नेमकेपणाचं फार महत्व आहे, नेटकेपणाचं फार महत्व आहे. त्याच्यावर कितीतरी पटीने परमार्थात त्याचं महत्व आहे. आणि याचं कारण आहे, व्यवहार एक मर्यादेपुरता असतो, एक मर्यादित व्यवहार असतो. पण परमार्थ कसा आहे, त्याला खूप व्याप निर्माण करून ठेवलेत आपण. त्याच्या भोवताली पुष्कळ गोष्टी निर्माण करून ठेवलेत. काही इंटरेस्टेड लोकांना त्या आणखी निर्माण करून ठेवलेत. असं आता जाऊ दे, तो एक वेगळा विषय आहे. असं आहे, जितकं लोकांना कळणार नाही तितकं आपल्याला चांगलं, अशी जर भूमिका असेल तर मग ते जे कळत नाही ते कळण्यासाठी मग माझ्याकडे आलं पाहिजे. मग ते इन्स्टिट्यूशनल परमार्थ झाला की मग त्यातून जे परिणाम होतात ते परिणाम आपण सगळेजण बघतो. पण परमार्थ हा इन्स्टिट्यूशनचा विषय नाही, अत्यंत व्यक्तिगत विषय आहे. इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन फार ते समजावून घेता येतं या गोष्टी, पण प्रत्यक्ष परमार्थ होतो तो इन्स्टिट्यूशनमध्ये होत नाही. हे का सांगायचं? ते पुन्हा इकडे जाऊन करू, तिकडे जाऊन काहीतरी करू असा जो विचार म्हणत असतो. परमार्थ हिमालयामध्ये पुष्कळ छान छान हे आहेत, आश्रम ज्याला म्हणतात, आश्रम आहेत. आश्रमात गेल्यानंतर परमार्थ होतो असं पुष्कळ लोकांची समजूत आहे. आणि नंतर असं म्हणतात बरं का, आम्ही आश्रमात गेलो आणि आम्हाला खूप छान वाटलं. मी त्याचा ब्रेकअप बघितलाय बरं का. हे का सांगतो ते लक्षात घ्यायला. साधना करण्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही, जागच्या जागी बसून करता येते हे लक्षात आलं, वेळ खूप वाचेल आपला. त्याचा ब्रेकअप आहे. घर आणि व्यवसाय सोडून गेल्यामुळे निम्म बरं वाटतं.
तिथे जे बरं वाटतं त्यातला 50% जो भाग आहे घर सोडल्याचा आनंद, कुणी कबूल करत नाही लवकर, पण घर सोडल्याचा एक आनंद असतो आणि व्यवसाय सोडल्याचा सुद्धा काय असतो, त्यात सगळ्या कटकटीतून बाहेर पडल्याचा आनंद हा निम्मा आनंद असतो. सहसा आश्रम अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी असतात, त्यामुळे भोवताचा निसर्ग पाहिला की 25% आणखीन छान वाटायला लागतात. झालं 75% गेले. 12.5% जे असतात ते आयतं खायला मिळतं, आयते राहायची प्यायची खाण्यापिण्याची सोय वेळच्या वेळेला व्यवस्थित असते. 12.5% म्हणजे किती झाले आता, म्हणजे 12.5% फक्त तिथे जे बरं वाटतं ते तिथल्या श्रवणाने बरं वाटतं, तिथल्या ऐकण्याने, तिथलं समजून घेण्याने, तिथलं तत्वज्ञान ऐकल्याने म्हणजे काय बरं वाटतं ते 12.5% असतं फक्त. आता हा जो ब्रेकअप लक्षात घेतला, माझा ब्रेकअप सांगितला, तुमचा कदाचित वेगळा असेल, पण माझा ब्रेकअप सांगितला मी. याचा सांगायचं एकच कारण आहे, मग 12.5% एवढी खटपट करायची का, असा प्रश्न आहे तो. 12.5% एवढी खटपट करावी का, असा विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की असं करण्याची गरज नाही. आमच्या ऋषीमुनीने असं केलेलं नाही. जागच्या जागी बसून जाऊ दे, आता वेगळा विषय लागेल. आपला विषय चाललाय की सरत जाणाऱ्यामध्ये न सरणारं एक तत्व असतं आणि असं एक तत्व असतं. त्यासाठी दृष्टांत घेतला होता. आकाशात घट बांधलेले असतात, घट तयार करून त्यात आकाश भरत नाहीत. जसा फुगा तयार करतात, फुग्यात हवा भरतात, त्या पद्धतीने घट तयार करून घटामध्ये आकाश म्हणजे पोकळी म्हणजे स्पेस भरत नाहीत, तर असलेल्या स्पेसमध्ये घट तयार होतात. आता हे घट इकडे असले का आणि तिकडे असले का, स्पेस जी आहे ही तिथल्या तिथे राहते. इकडची स्पेस त्या घटाबरोबर तिकडे जात नाही, इकडची स्पेस त्या घटाबरोबर तिकडे जात नाही. स्पेस मधून घट जातो खरा आहे, पण स्पेस मात्र जागची हालत नाही. एवढा दृष्टांत म्हणजे उदाहरण जर समजून घेतलं तर आत्मा जो आहे किंवा ज्याला ब्रह्म म्हणतात, ज्या ओळीमध्ये त्या ब्रह्माचा उल्लेख आहे, ते जे ब्रह्म आहे किंवा तो आत्मा आहे हा निश्चळ असतो आणि शरीर जे असतं ते चंचळ असतं. समर्थांचे शब्द आहे चंचळ आणि निश्चळ. आता चंचळ शब्दाचा अर्थ जे हलतं, येतं, टिकतं, जातं, हलतं, त्याला चंचळ असं म्हणतात. आणि निश्चळ शब्दाचा अर्थ जे हलत नाही, कुठे जात नाही का, येत नाही म्हणून जात नाही. आता हे फार छान शब्द विचार असतात परमार्थातले. आलं तर जाईल की नाही, आलंच नाही तर जाईल कसं. जशी स्पेस आहे ती येत नाही असते, स्पेस येत नाही असते. स्पेसचं उदाहरण आहे, स्पेसचं दृष्टांत असतं. दृष्टांत नेहमी एकदेशी असतं. एकदेशी शब्दाचा अर्थ असा होतो एका मर्यादेपर्यंत त्याचा उपयोग असतो, ती मर्यादा संपली की त्याचा उपयोग संपून जातो. ते जे उदाहरण असतं, दृष्टांत असतो, ते ताणत ताणत पुढे न्यायचं नाही. त्यानं पुढे नेल्यानंतर काय होतं, त्या दृष्टांताचा उपयोग आहे तो संपून जातो आणि दृष्टांताचा उपयोग संपला की नुकसान आमचं होतं. एक लक्षात ठेवायचं, नुकसान दुसरा कोणाचं नाही आहे. दृष्टांत ताणत नेला तर नुकसान माझं होणार आहे. कारण काय, दृष्टांताचं काम काय, मला समजावून देणं हे त्याचं काम आहे. पण त्याने समजावून मी घेतलं की दृष्टांताचं काम संपून जातं. या पद्धतीने विचार केला. सरत जाणाऱ्यामध्ये एक न सरणारं तत्व असतं, त्याला आत्मा असं म्हणतात, त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि ते मी आहे असा जर अनुभव आला, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, ते मी आहे असं अत्यंत निश्चळपणाने शाश्वत कायमचा टिकाऊ असा जो अनुभव आला. आता निश्चळ अंतरी बिंबले असं ज्या म्हणतात, 3 शब्द वापरले आहेत समर्थाने. एकाच ओळीमध्ये केवढं मोठं भांडवल गुंतवून ठेवलंय बघा, की ते ब्रह्मनावाचं तत्व आहे ते आतमध्ये निश्चळ राहिलं. आता निश्चळ शब्दाचा अर्थ असा होतो, आमचं काय होतं, ऐकत असताना आमचं छान कळतं आम्हाला. ऐकत असताना ऐकण्यापुरतं सगळ्या गोष्टीचं आकलन होतं आणि जागा सोडली, समर्थच म्हणतात स्थलत्याग होता सेवेची जाते. जागा सोडली की पुन्हा सगळं आकलन झालेलं निसटून जातं. आणि निसटण्याचं एकच कारण आहे, पुन्हा आम्ही सरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सरकणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्या नादामध्ये राहतो. न सरकणाऱ्या गोष्टीचा अंदाज येतो आपल्याला, न सरणाऱ्या तत्वाचा अंदाज येतो, पण तो जो अंदाज आहे आलेला अंदाज, त्या अंदाजाचं रूपांतर अनुभवापर्यंत आम्ही होऊच देत नाही. याचं कारण आहे, ज्या क्षणी आपलं श्रवण संपतं त्या क्षणी पुन्हा सरणाऱ्या तत्वामध्ये आमचं जे मन आहे ते आमचं मन अडकतं. बसल्या बसल्या सुद्धा होणार नाही अशी खात्री देता येते. श्रवण होता होता सुद्धा सरणाऱ्या तत्वाचा विचार डोक्यात येणार नाही अशी खात्री देता येत नाही. तुम्ही निदान ऐकाल तरी बसला, मी बोलताना सुद्धा मला सरणाऱ्या तत्वाचा विचार डोक्यात येऊन जातो. बोलताना सुद्धा वास्तविक घेऊन आहे की नाही. आता मुरगुडला आता माझं घर आहे, ते घरासमोर बाग आहे, त्या बागेमध्ये चिक्कूची झाडं आहेत. आत्ता मला इथे बसल्या बसल्या दिसतंय दृश्य
की मुलं गेटवरून वर चढतायत आणि चिक्कू तोडून खातायत. आता हे जे दृश्य मला इथे प्रवचन करताना दिसतं, मग तुम्हाला ऐकताना काय काय दिसेल विचार करता, असा विचार केला जाऊ शकतो. आता याचा अर्थ असा होतो की जे चंचल आहे त्या चंचलाच्या विचारामध्ये चटकन आपलं मन इकडचं तिकडे जातं आणि इकडचं तिकडे मन गेलं की अंदाज जो आलेला असतो तो अंदाज विस्कटून जातो. फार चांगला शब्द आहे तो. गवताची गंजी असते, ती गवताची गंजी विस्कटते, म्हणजे काय पुन्हा सगळे इतस्ततः होऊन जातात. तसं एक तासभर आपल्याला जो एक अंदाज आला असतो, एक चांगली बोळी तयार झालेली असते, ती ज्या क्षणी आम्ही बाहेर जातो इथून त्या क्षणी ती गवताची गंजी असते ती हळूहळू विस्कटून जाते, म्हणजे घडी बसत आलेली असते ती मोडून जाते. म्हणून परमार्थामध्ये एक वैशिष्ट्य सांगितलंय, तत्कथनम तत्श्रवणम तद्वचनम. ऐकलेलंच ऐका, बोललेलंच बोला, वाचलेलंच वाचा, सांगितलेलंच सांगा. असं का? एकच कारण आहे, अशा पद्धतीने घडी विस्कटू द्यायची नसेल तर सतत ती घडी जी आहे ती बांधून ठेवलेल्या स्थितीत सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती बांधून ठेवलेल्या स्थितीत ते सांभाळली तर ती एक दिवशी मग चांगली मजबूत होऊन जाते. आणि एकदा ती मजबूत झाली मग कितीही वारा आलं तरी सुद्धा विस्कटत नाही. असा त्यासाठी गवताची गंजी आपल्याला ठाऊक आहे, चांगलं तारांनी बांधतात, रस्सी घेतात, चांगले मजबूत बांधून ठेवतात की त्यातले जे गवत आहे, काड्या आहेत, ते इकडे तिकडे वाराने निसटून जात नाही. मग इकडे तिकडे वाराने निसटून न जाण्यासारखी ती बंदी घट्ट बांधून ठेवणं हे आपलं साधन, याला साधना म्हणतात. साधना शब्दाचा झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. आपल्या एक उभी आपल्याला 1 तास पुरून उरणार आहे, जर व्यवस्थित तिचा विचार केला तर 1 तास पुरून उरणार आहे. आणि ते तसे उरवायचं, कशासाठी उरायचं? पांडित्याचा प्रश्न नाही हा, विद्वत्तेचा प्रश्न नाही, मला येत आहे म्हणून तसं नाही. तर आपली घडी बैठक चांगली छान बसावी या उद्देशाने हा जो विचार आहे तो समजून घ्यायचा आहे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. आता उदाहरणार्थ शरीर आहे, शरीर सुद्धा पुढं सरकत जाणार आहे. लहानपणापासून आपल्या अवस्था ठाऊक आहेत. जन्माला आल्यावर आपण शिशु असतो, मग पुढं बालक असतो, मग पौगंड असतो, तरुण असतो, मध्यम वय असतं, नंतर अतिवृद्ध वय असतं, नंतर मग रामकृष्ण हरी. आता हे जे शरीर आहे हे शरीर पुढे सरत जाणार आहे, पुढे सरकत जाणार आहे. आता शरीर सरकत जाणाऱ्या शरीरामध्ये, सरत जाणाऱ्या शरीरामध्ये एक तत्व असं आहे आत्मा नावाचं की ते सरत नाही, सरकत नाही, येत नाही आणि म्हणून जातही नाही. आता मग अशी मडके बघितले आपण, ते मडकं हे शरीर हे काय आहे? एक चांगलं वाटत नाही. शरीराला घट म्हणणं, मडकं म्हणणं कोणालाही कधीही पसंत पडणार नाही. पण सर्वाघटी राम देहादेही एक, असं समर्थ वाक्यच आहे. सर्वाघटी राम हरिपाठातलं वाक्य आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सर्व घटामध्ये तोच एक राम व्यापून आहे. घट किती रंगाचे आहेत? तुमचे आमचे घट किती रंगाचे? एक अत्यंत काळ्या रंगाचा घट असतो, लाल रंगाचा घट असतो, पांढऱ्या रंगाचा घट असतो, ब्राऊन कलरचा घट असतो. आता घट का म्हणायचं? शरीराला घट असं म्हणतात. आणि जे घट आहे, ह्या घटामध्ये प्रत्येक घटामध्ये स्पेस असते. स्पेस सरकणारी नाही, घट सरकणारा आहे, सरत जाणारा आहे, डिसइंटिग्रेट होऊन जातो. घट जो आहे तर काही दिवसांनी तो डिसइंटिग्रेट होऊन जातो. तसं शरीर नावाचं जी गोष्ट आहे ते काही दिवसांनी डिसइंटिग्रेट होते. पण ह्यामध्ये सरत जाणाऱ्या शरीरामध्ये न सरणारं एक तत्व आहे, त्याला आत्मा असं म्हणतात. आणि तो आत्मा मी आहे असा जो अनुभव आला, त्या आत्म्यालाच ब्रह्म असं म्हणतात. ते ब्रह्म मी आहे असा जो अनुभव आला, तो सरण्याची दहशत निर्माण होत नाही. इथे जमलेल्या प्रत्येकाला सरण्याची काय असते? होय म्हटलं तरी असते, नाही म्हटलं तरी असते. गुपचूप आतमध्ये ती दहशत सांभाळलेली असते. गुपचूप म्हणजे असं लक्षात येऊन दिलं तर बरं नाही वाटत. सगळेजण त्याच माळ्याचे मणी असतात, त्यामुळे ते एकमेकांना सांभाळून नाही घेतात. मजेशीर गोष्टी असतात. आपल्या प्रपंचात ज्या गोष्टी चालतात त्या फार मजेशीर असतात. म्हणून सरत जाणारं जे एक तत्व आहे त्यामध्ये न सरणारं एक आहे तत्व, त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात, त्याला देव असं म्हणतात. आणि असा जो देव आहे, जे ब्रह्म आहे, तो आत्मा आहे, तो मी आहे असा अनुभव घेतला की झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. सरत जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सरत जाणाऱ्या गोष्टीमध्ये न सरणारं तत्व मी आहे असा अनुभव आला की संसार सफळ झाला. तोपर्यंत संसार सफळ होत नाही. घरही सरत जाणारी गोष्ट आहे. आपलं घर, काल आपण थोडा विचार केला होता संबंधी, घरांचा विचार काल केला होता आपण. घरही सरत जाणारी गोष्ट आहे. आता सरत जाणाऱ्या शब्दाचा अर्थ आहे त्याची मालकी पुढे पुढे बदलत जाणार आहे. ते घरही डिसइंटिग्रेट होणार आहे, काही दिवसांनी ते पडणार आहे. पण त्या घरावर सुद्धा आपलं काय असतं? पुष्कळ
घरावर सुद्धा पुष्कळ प्रेम असतं, अतिशय प्रेम असतं. मी नेहमी लोकांना सांगतो की विल करून ठेवा. घरावर प्रेम आहे ना, असू दे, मग घर आपलं चांगल्या ठिकाणी जावं, चांगल्या हातात जावं असं सगळ्यांना वाटतं. विल करून ठेवा, पण त्या विल प्रमाणे होतंय की नाही हे बघण्यासाठी परत येऊ नका. नंतर ती वेगळी गोष्ट राहील. आता समजून घ्यायची गोष्ट आहे. घरावर प्रेम असतं खरे, पण ते सरत जाणार आहे, सरकत जाणार आहे. आणि सरत जाणार, सरकत जाणार असेल तर त्यामध्ये सुद्धा न सरणारं तत्व आहे की नाही? त्यामध्ये सुद्धा न सरणारं तत्व आहे. त्यालाही आत्मा असंच म्हणतात. त्यातही आत्माच आहे, घरामध्येही आत्माच आहे. याही घरात आत्मा आहे, त्याही घरात आत्मा आहे. दोन्ही घरामध्ये आत्माच आहे. ज्ञानदेवांची एक प्रसिद्ध ओवी आहे, जडा जडे अंशी रहाटणे जे सरीशी तेच चेतना तुझीशी लटके नाही. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. सगळा अभ्यासामध्ये अत्यंत सुंदर लाभदायक अभ्यास असतो, आणि अत्यंत लाभदायक अभ्यास असतो तो असतो. आणि बाकीचे सगळे जे अभ्यास असतात ते मिरवायला चांगले असतात. मिरवायला म्हणजे काय? मुद्दाम या सगळ्या गोष्टी सांगतो. साधनेची अंग आहेत ही जी सगळे आता विचार आपण करतोय, साधनेची अंग आहेत. रेल्वेमध्ये अनेक वेळा मी प्रवास करतो. कुपे असतो, 3 माणसं बसलेली असतात, इकडे 2 तिकडे 2 समोरासमोर. 3-4 तासाचा प्रवास असतो. काय करायचं आता 3-4 तासात? गप्पा निघतात, आणि जास्तीत जास्त गप्पा राजकारणासंबंधी निघतात. आणि राजकारणासंबंधी एकदा गप्पा निघाल्या की मग 4 जण हिरिरीने त्यात भाग घेतात. आणि हिरिरीने भाग घेतल्यानंतर माझ्या इतकंच तुलाही माहिती आहे आणि तुझ्या इतकंच मलाही माहिती आहे हे सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचा सर्वांचा प्रयत्न असतो. सगळ्यांनी काय वाचलं असतं? कोणी फ्रंटलाईन वाचलं असतं, कोणी न्यूज वीक वाचलं असतं. सगळे बातम्या असतात त्या सगळ्या अशाच मिळवलेल्या असतात. पाथा 4 तास एकमेकांना या विचारांची देवाणघेवाण केल्यानंतर 4 तास प्रवासातले निघून जातात. तो आपापल्या मार्गाने उतरून जातो. आणि हे का असतं? इट इज प्रूव्हिंग युअर सेल्फ. फार प्रापंचिक माणसं फार मोठा विचार करतात. एव्हरीबडी वॉन्ट्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. काय मलाही माहिती, तुला माहिती आहे काय, मलाही ठाऊक आहे. तुझं इतके आहेत ते माझ्याजवळ पण इतके आहेत. तुझा मुलगा असा असेल तर माझा मुलगा तितकाच आहे. अशा पद्धतीने ही जी देवाणघेवाण आहे विचारांची, ही देवाणघेवाण कशा दृष्टीने विचार केला तर काही अर्थ नाही त्या देवाणघेवायला. समजा माझ्या पलीकडे एक बसलाय, त्याला कळलं माझा मुलगा फार मोठा आहे, तर किती वेळ लक्षात ठेवणार आहे ते? आणि त्या लक्षात ठेवून त्याचा उपयोग तरी काय होणार? मलाही उपयोग नाही, त्याला उपयोग नाही. तरी सुद्धा त्याला वन अपमनशिप असं सुद्धा म्हणतात. फार छान शब्द आहेत इंग्लिशमध्ये. वन अपमनशिप शब्दाचा अर्थ होलियर दॅन दाऊ असा आणखी एक शब्द आहे की तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, तुझ्यापेक्षा मी काहीतरी वेगळा आहे, खास वैशिष्ट्यपूर्ण अस्मादिक आहेत वगैरे वगैरे. अशा पद्धतीचे विचार आहेत. हे पद्धतीचे विचार जपण्यापेक्षा जर सरत जाणाऱ्यामध्ये न सरणारं एक तत्व आहे ते जर मी जपलं त्यावेळेला सुद्धा, आणि जर काही बोललो नाही, आता हिची अडचण आहे ना, 4 जण बोलतात, 3 जण मी एकटाच गप्प बसलोय म्हणजे मला हे शोभतं का? माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो. पण एक आम्ही लक्षात ठेवावं, त्या 3 जणांना सुद्धा एक ऐकणारा हवा असतो. आणि तो जर मी झालो तर त्या सगळ्यांना अतिशय आनंद वाटतो. हे काय मानवी स्वभाव जे आहे तो मोठा, जितकं तुम्ही निरीक्षण कराल तितकं तुम्हाला त्या स्वभावातली फजिती लक्षात येते. आणि जितकी फजिती लक्षात येईल त्या फजितीचा मी सुद्धा एक घटक आहे हेही लक्षात येतं. आणि त्या फजितीच्या घटकातून जर आपल्याला स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल तर न सरणारं एक तत्व आहे. आणि म्हणून न सरणारं तत्वाला आपण नाम दिलेलं आहे. त्याला नाम असं म्हणतात. त्याच आत्म्याला आपण नाम असं म्हणतो, त्याच आत्म्याला राम असं म्हणतो, त्याला कृष्ण म्हणतो, त्याला शिव म्हणतो. आता अशा वेळेला जर मी शिवाचं चिंतन केलं, रामाचं चिंतन, कृष्णाचं चिंतन केलं तर ते अशाश्वताचं चिंतन न होता शाश्वताचं चिंतन होईल. सरणाऱ्याचं चिंतन न होता न सरणाऱ्याचं चिंतन होईल. आणि त्याच्याशी ज्या प्रमाणात मी समरस राहील, एकरूप होऊन राहील, त्या प्रमाणामध्ये सरळ जाणाऱ्या गोष्टींची भीती मला वाटणार नाही. सरळ जाणाऱ्या गोष्टीविषयी जी काळजी वाटते, जी अस्वस्थता वाटते, असुरक्षिततेची भावना वाटते, एकही गोष्ट निर्माण होणार नाही. आणि ह्यातून सुटका करून घेणं याला मोक्ष असं म्हणतात. आता म्हटलं तर फार सोपं आहे, म्हटलं तर फार अवघड आहे. आणि अवघडाचं कारण आहे आपल्या ज्या सहज मानवी प्रवृत्ती आहेत त्या सहज मानवी प्रवृत्तींच्या विरोधात जाऊन आपल्याला झगडायचं आहे. आणि ह्या विरोधी ज्या सहज प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरोधात जाऊन झगडायचे, त्यांच्याशी झगडा आहे, माझ्याच प्रवृत्तीशी माझा झगडा आहे. पण तो झगडा जर आपला बरोबर जमला, त्या झगड्याचा माझा विजय झाला तर झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंब आहे. आणि असं जे ब्रह्म आहे ते निर्गुण आहे. एक ओवी आपल्याला म्हणालो मी तासभर येईल. त्याचं एकच कारण आहे की प्रत्येक जे शब्द आहे, प्रत्येक जे पद आहे यातलं, त्या प्रत्येक पदाला एक निश्चित अर्थ आहे. आणि तो अर्थ आतमध्ये बसला, व्यवस्थित घट्ट बसला की परमात्माची गूढता कमी होते.
परमार्थाला गूढता दोन कारणाने, एक शब्दामुळे आलेली गूढता आहे आणि दुसरं ते जे मुळात तत्व आहे ते तत्वच मुळात गूढ आहे. तत्वही गूढ आहे आणि त्याचं वर्णन करणारे जे तत्वज्ञान आहेत, शब्द आहेत, ते सुद्धा अतिशय गूढ आहे. पण निदान शब्दाची गूढता तरी आपल्याला कमी करता येईल की नाही? शब्दाची गूढता आपल्याला कमी करता येईल. पण आमच्यात एक प्रवृत्ती असते की शब्दांची गूढता कमी होऊ द्यायची नाही, शब्दाची गूढता वाढवायची. कारण शब्दाची गूढता वाढली की माझी गरज वाढेल आणि माझी गरज वाढली की पुढे त्यातून जे व्हायचं ते होईल, त्यातून जे मिळायचं मिळेल. संतांनी बरोबर नेमकं ह्या दिशेने काम केलंय. शब्दांची सगळी गूढता काढून टाकली त्यांनी आणि शब्दांची सगळी गूढता काढून टाकून फार मोठ्या प्रमाणात ते वेदांत शास्त्र जे आहे अत्यंत सोपं करून आमच्यासमोर ठेवले. पण आमच्या लोकांची पद्धत काय असते, सोपी असलेली उभी घ्यायची आणि शास्त्रीय भाषेत ती कठीण करून सांगायची. कठीण असलेल्या गोष्टी साध्या भाषेत संतांनी आमच्या समोर ठेवल्या, त्याच्याऐवजी आम्ही काय करतो, जे साध्या भाषेत ठेवलंय ते कठीण करून सांगतो. आता यात लाभ कोणाचा होणार आहे? आता जाऊ दे, आता फार बोललं म्हणजे काय पंचायत होईल. याच्यामध्ये सुद्धा एक कमर्शियल एलिमेंट जे आहे शिरलेलं, ते कमर्शियल एलिमेंट शिरलेलं फार त्रासदायक आहे. आणि त्या कमर्शियल एलिमेंटमध्ये आम्ही जर कुठेतरी सापडलो तर आमची पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांनी फार मोठं काम आमच्यासाठी केलंय की अतिशय गूढ शब्दाने जे मांडून टाकलेलं होतं, जखडून टाकलेलं होतं शास्त्र, ते अतिशय सोपं करून आमच्यासमोर ठेवलंय. आता उदाहरणार्थ मगाशी मी एवढी सांगितले जडाजडे अंशी. आता जड आणि अजड, जड शब्दाचा अर्थ ज्याला अचेतन असतं त्याला जड असं म्हणतात आणि जे चेतन असतं त्याला अजड असं म्हणतात. जड शब्दाचा अर्थ अचेतन आणि अचेतन शब्दाचा अर्थ की ज्यामध्ये अंतःकरण नसतं आणि अंतःकरण नसल्यामुळे आत्मा प्रगट होण्याचं त्यात माध्यम नसतं, असं जे काही असतं त्याला जड असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सोपं करून म्हणता आणि आता अवघड झालं, त्याचं काय? बरोबर, आता काही हद्दीपर्यंत आपल्याला त्याचा अवघडपणा कमी करता येतो. पण एक हद्द असं असते की त्यानंतर आपल्याला काय होतं, असंच ऐकत 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 गेलं ना, एक दिवशी क्लिक होतं. फार चांगला शब्द आहे. परमार्थात या शब्दाचं फार महत्व आहे, क्लिक होणं. एका मुलाने 50 मुली पाहिल्या. आई वडिलांना विचारलं, हे काय चाललंय तुझं, 1 झाली 2 झाली 3 झाली. तो म्हणाला एकही क्लिक होत नाही, त्याला मी तरी काय करू. आता क्लिक झाली शब्दाचा अर्थ का, हीच ती असं ठरलं. आता हेच असं असावं. तसंच परमार्थामध्ये हे ज्या कन्सेप्ट असतात परमार्थातल्या, एक दिवशी वाचता वाचता ऐकता ऐकता सांगता सांगता सुद्धा सांगण्यामध्ये फार मोठा लाभ आहे. सांगण्यामध्ये फार मोठा लाभ आहे. ज्या गोष्टी कळलेल्या नसतात ना त्याही दडपून सांगायचा जो प्रयत्न केला, सांगता सांगता क्लिअर होऊन जातात एक दिवशी. फार मजा असते ती. आणि म्हणून मी सगळीकडे सांगतो सगळ्यांना की सांगायला सुरुवात करा. ज्याच्यावरती थोडी कला आहे बोलण्याची, त्याची सांगायला सुरुवात करावी. आणि सांगायला सुरुवात केली म्हणजे त्याचाही लाभ होतो आणि ऐकणाऱ्यांचाही लाभ होतो. आणि प्रत्येक ठिकाणी असं जे 1-2 माणसं तयार होत गेली तर आपल्याला इम्पोर्टेड माणसावर अवलंबून राहायची वेळ येत नाही. जागोजागी या गोष्टी सांगायला लागतात. आणि हे सांगितल्यानंतर जागोजागी तयार झालं ना, माणसं तयार झालेत. पण असा प्रश्न आहे, कुणी व्हायचं, कुणी व्हायचा एक मोठा प्रश्न असतो. आणि त्यात काय मानवी मन पुन्हा तिथे काम करतं. कालपर्यंत आमच्यासारखा होता आणि लागला सांगायला आता असं काहीतरी म्हटलं म्हणजे मग पंचायत होते. मानवीन काम करायला लागतं. मी लोकांना गमतीने सांगतो की तसं तुमच्याकडे लोक ऐकायला येणार नाही, मला ठाऊक आहे. सुरुवातीला काय करा, चहा पोहे द्या त्यांना येणाऱ्यांना. अट एकच आहे की माझं ऐकायचं आधी, नंतर जाताना चहा पोहे मिळते, तो पण मिळणार नाही. अरे गमतीचा भाग सोडून द्या. मुद्दा एकच आहे, सांगायला सुरुवात करावी कोणीतरी पुढाकार घेऊन. आणि कोणी पुढाकार घेऊन सांगत असेल तर आपण ते ऐकावं. ते ह्याला मी लहानपणी असा बघितला होता आणि आता तो सांगतो हे कसं, असाच विचार असतो. मानवी मन खेळ करत असतं, मानवीन काम महान काम करत असतं. या सगळ्यातून आम्ही बरोबर बाहेर पडलो, स्वतःची सोडवण करून घेतली. त्यात तशी गूढता जी आहे ही गूढता हळूहळू कमी होत जाईल. मुद्दाम सांगितली ही गोष्ट की न समजताही सांगायला सुरुवात केली, पूर्ण आपल्यालाच आकलन झालेलं नसतं. तर अशा काही गोष्टी मलाच ठाऊक आहेत चांगल्या की सांगायला सुरुवात केल्यामुळे इथे बसल्या बसल्या त्यांचं छान आकलन झालं. एरवी ते आकलन झालं नसतं. याचं कारण आहे की सांगण्याचा ओघ असतो, त्या ओघामध्ये आपला ब्रेन बरोबर काम करत असतो, त्याची साठवण असते,
वाचलेल्याची अभ्यास केल्याची साठवण असते. कुठेतरी दोन दुवे जोडले जातात आणि दोन दुवे जोडले गेले की आपल्याला बरोबर बोध एक दिवशी होऊन जातो. म्हणून तत्कथनम तत्श्रवणम तद्वचन म्हणतात. तेच ऐका, तेच सांगा, तेच बोला, तेच वाचा. त्याचं एकच कारण आहे की असं करता करता एक दिवशी जे व्हायचं ते क्लिक होऊन जातं. म्हणून निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले. आता ब्रह्म जे आहे त्या ब्रह्म शब्दाचा एक तो दोन अर्थ आपल्या समोर आहेत. बृहमाणा ब्रह्म आणि एक व्यापक असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्मशब्दाचे दोन अर्थ. बृहमाणा म्हणजे जे वाढत जातं, एक्सपन्साइज त्याला म्हणतात. असं बृहत धातू आहे. बृहत धातूचे दोन अर्थ आहेत. बृहत शब्दाचा अर्थ व्यापक असा होतो आणि बृहमाण शब्दाचा अर्थ ज्याचा व्याप वाढत चाललेला असा. आपला आपण ऐकतो आपण युनिव्हर्स जे आहे ते एक्सपान्सिंग आहे. विज्ञान आपल्याला सांगतं युनिव्हर्स एक्सपान्सिंग आहे. आता हे जी सृष्टी आपल्याला दिसते याला आपण युनिव्हर्स म्हणतो. त्याला वेदांत शास्त्रात कार्यब्रह्म असं म्हणतात. कार्यब्रह्म युनिव्हर्स आपण जे म्हणतो त्याला वेदांतात कार्यब्रह्म असं नाव आहे. आणि हे कार्यब्रह्म तयार व्हायच्या अगोदर जे असं एक ब्रह्माची एक अवस्था असते, स्टेज असते, त्याला कारणब्रह्म असं म्हणतात. आणि कारणब्रह्म ज्याच्यापासून निर्माण होतं त्याला शुद्ध ब्रह्म असं म्हणतात. किती झाली ब्रह्म? अभ्यास चाललाय, आपला विचार चाललाय. एकदम ब्रह्म म्हटल्यानंतर काय होतं, ब्रह्म शब्द आपला नेहमी ऐकण्यात बोलण्यात असतो, त्याचा जोडीला एक दुसरा शब्द असतो, त्याला ब्रह्म घोटाळा असं म्हणतात. आपण काय म्हणतो, आपल्याला जेव्हा काही कळणं असं होतं तेव्हा म्हणतो हा सगळा ब्रह्म घोटाळा दिसतो. आता ब्रह्म आणि घोटाळा हे दोन शब्द बरोबर हातात हात घेऊन का जातो? एकच कारण आहे, ब्रह्म या शब्दाविषयी आम्हाला पूर्ण कल्पना नाही म्हणून आम्ही घोटाळा म्हणतो आणि जबाबदारी आपली झटकून टाकतो. फार छान आहे. ब्रह्म घोटाळा म्हटलं की आपली जबाबदारी काही राहत नाही. जबाबदारी कोणावर गेली? सांगणाऱ्यावर गेली. आपण मोकळं होतो पण आपण मोकळे होत नाही, आपण बांधलेलेच राहतो. आता हा शब्द लक्षात ठेवायचा. म्हणून कार्यब्रह्म शब्दाचा अर्थ आहे की जे दिसणारं जग आहे त्याला कार्यब्रह्म असं म्हणतात. ह्याच्या अगोदरची एक स्टेज असते, शास्त्राने सांगितले, त्याला कारणब्रह्म असं म्हणतात. आणि कारणब्रह्म हे कशातून निर्माण झालेलं आहे? शुद्ध ब्रह्मातून. आधी शुद्ध ब्रह्म आहे, शुद्ध ब्रह्मानंतर ज्या त्या शुद्ध ब्रह्मामध्ये अशी एक अवस्था येते की आपल्याला आता जग निर्माण करायचं आहे. जग निर्माण करायचं असं जे संकल्प होतो त्या ठिकाणी स्फुरण होतं तर त्याला कारणब्रह्म म्हणतात. आणि प्रत्यक्ष जग निर्माण झालं की त्याला कार्यब्रह्म म्हणतात. आपण राहतोय कशात? आपण ज्या जगात राहतो ते कार्यब्रह्मात राहतोय. ते कार्यब्रह्म कुठून आलं? कारणब्रह्मातून आलं. कारणब्रह्म कुठून आलं? शुद्ध ब्रह्मातून आलं. आणि ते शुद्ध ब्रह्म मी आहे. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ. आता निर्गुण ब्रह्माला शुद्ध ब्रह्म असं म्हणतात. एवढा प्रपंच का मांडला? तर जे निर्गुण ब्रह्म असतं त्या निर्गुण ब्रह्माला शुद्ध ब्रह्म असं म्हणतात. आणि असं जे निर्गुण ब्रह्म आहे ते मी आहे असा जो अनुभव येतो त्यावेळेला झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. आता शुद्ध ब्रह्म कशाला म्हणायचं? पुढचे प्रश्न आले. आणि शुद्ध ब्रह्म आपल्याशी जो शुद्ध ब्रह्माचा संबंध आहे आपल्याशी तो आत्मरूपाने आहे. शुद्ध ब्रह्म माझ्या शरीरात आत्मरूपाने राहतं. एक वाक्यात आहे, माझ्या शरीरामध्ये शुद्ध ब्रह्म आत्मरूपाने राहतं. म्हणजे माझ्या शरीरात जो आत्मा आहे त्याला शुद्ध ब्रह्म असं म्हणतात. आणि असा आत्म्याचा मला अनुभव आला, तो आत्मा मी असा अनुभव आला की शुद्ध ब्रह्माचा अनुभव आला. आणि हे जे शुद्ध ब्रह्म असतं ते शुद्ध ब्रह्म ज्ञानरूप असतं, सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप. सगळं आता हळूहळू आपल्या एकातून दुसरा तसं मारुतीच्या शेपटासारखं हा जो विषय आहे हा शब्द असा विषय फुलत जातो. आणि असं तो फुलायला लागला की आपल्याला वाटतं आता हे नक्की काय चाललंय, ती ओवी कुठे राहिली समर्थांची, हे काय चाललंय असं वाटतं. एक आपल्याला असा त्यातली जी कंटिन्युटी आहे ती कंटिन्युटी बिघडल्यासारखी वाटते. पण असे फक्त शब्द आपल्या समोर आहेत, त्या शब्दांचं जे संकल्पना आहेत, शब्द संकल्पना आहेत. आणि संकल्पना समजून नाही घेतल्या तर शब्द नेहमी अवघडत राहतात. शब्दाच्या मागे जो विचार आहे, शब्द कसा तयार झाला, कशामुळे तयार झाला, त्या शब्दाच्या मागे जी व्युत्पत्ती आहे ती व्युत्पत्ती आम्ही लक्षात घेतली तर आपल्याला तो शब्द जो अवघडपणा आहे तो अवघडपणा त्याचा निघून जातो, ते कठीणपणा निघून जातो. पण इतका धीर आपल्यापाशी नसतो. मग धीर नसल्यामुळे परिणाम काय होतो? काय उपास तापास व्रत वैकल्य करा, तीर्थयात्रा करा, एखादं पारायण करा, जमलं तर कुठेतरी जाऊन या, आपलं काम झालं आहे. आमचा परमार्थ जोरात चालू आहे अशा पद्धतीने कल्पना होऊन जातात. ते अंग आहेत बरं का, सगळीच्या सगळी परमार्थाची अंग आहेत.
त्यातल्या एकाही गोष्टीची चेष्टा टिंगल-टवाली करायची नाहीये, पण त्या गोष्टीला त्याची मर्यादा आहे. त्या मर्यादे पलीकडे आपल्याला त्यातून काही मिळत नाही. हे लक्षात आलं तर त्याचा उपयोग आहे, आणि हे लक्षात नाही आलं तिथलं तिथं थांबलं, हेच आता झालं ते बाद झालं. काय होतं, माणसाचा स्वभाव झाला इतकं, आता पुढे झालं. आता यापुढे आणखी काय करायची आमची इच्छा नाही. आमचा सरत जाणारा संसार चाललाय तो सरकू द्या, जसा सरहायचं सरकू द्या, सरकायचं सरकू द्या, आम्हाला चालतं ते. आता ही जी पराभूत मनोवृत्ती आहे, ही पराभूत मनोवृत्ती असेल तर परमार्थ नावाची गोष्ट सिद्धच होत नाही कधी. आणि या पराभूत मनोवृत्तीतून आम्ही बाहेर झालो आणि नाही मला हे केलंच पाहिजे असं जर ठरलं तर मग आपण त्याच्याशी झगडल्याशिवाय सोडत नाही. आणि जिथे झगडा असतो त्या ठिकाणी जय मिळण्याची शक्यता आहे. झगडलाच नाही तर जय कसा मिळेल. आधीच जे शिपूट खाली घातले तर काय होईल, चांगला शब्द नाही बरं. आधीच जे शिपूट खाली घातले तर काय होईल, पराभव ठरलेलाच आहे, पहिल्यापासूनच पराभव आहे. झगडून पराभव झाला हरकत नाही, पण झगडलं पाहिजे. ह्या जन्मात नाही झालं तर चांगलं आहे, अतिशय चांगलं आहे. म्हणजे कसं सोयीस्कर आहे. माणसं नेहमी सोय बघत असतात स्वतःची, जेणेकरून आपल्याला त्यातून निष्ठून जाता येईल अशी सगळी व्यवस्था माणसं करून घेतात. एका जन्मातच काय असं काय झालं पाहिजे असं काय आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मम प्रबद्धते, असं गीतेतच लिहिलेलं आहे. आता प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तसं म्हणत असतील तर मी तरी काय करू त्याला. किती छान आहे, फार सोयीस्कर आहे. अशा पद्धतीने पळपुटेपणा जो आहे हा पळपुटेपणा नाही. हेची देही हेची डोळा भोगमुक्तेचा सोहळा. दुसरी बाजू आहे त्याला ताबडतोब तिथे हेची देही हेची डोळा. आत्ता ह्या शरीरात हेची डोळा, माझ्या डोळ्यात देखत देखत माझ्या अनुभवात मी मुक्तीचा सोहळा भोगेन. आता हे वाक्य का लक्षात राहत नाही. लक्षात कोण राहतं, बहुनाम जन्मना म्हणते. का लक्षात राहतं, सोयीस्कर आहे म्हणून. असे ते मानवी मन कसं दुबळं असतं आणि त्या दुबळेपणातून मानवी मन कसं पळपुटेपणा येतो. हा पळपुटेपणाचा विचार केला तर मग आपण पळपुटं बनायचं का झगडायचं हे आपल्याला ठरवता येतं. म्हणून झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म. आपला विचार चालला होता ब्रह्म ज्ञानरूप आहे. नाही, असं जे ज्ञानरूप आहे ते शुद्ध ब्रह्म जे असतं ते शुद्ध ज्ञानाच्या स्वरूपाचं असतं. आता ज्ञानाचे किती प्रकार झाले, एक शुद्ध आणि एक अशुद्ध, एक निर्भेळ आणि एक भेसळीचं. आता शब्द आणखी परिचय झाल्या. शुद्ध म्हणजे निर्भेळ आणि अशुद्ध म्हणजे ज्यात भेसळ आहे असं. आपल्याला भेसळीच्या ज्ञानाची अतिशय सवय आहे, आणि हे भेसळीच्या ज्ञानाची भेसळ जर काढून टाकली तर निर्भेळ ज्ञान तिथेच असतं. फक्त भेसळ काढून टाकायचं काम कुठे करायचं, झाले साधनाचे फळ. आता साधना शब्दाचा अर्थ असा होतो की नेमका साधना शब्दाचा अर्थ करायचा असेल तर शुद्ध ज्ञानातली भेसळ काढून टाकणं याला साधना असं म्हणतात. शुद्ध ज्ञान जे आहे त्या शुद्ध ज्ञानामध्ये जी भेसळ झालेली आहे ते भेसळ काढून टाकणं याला साधना असं म्हणतात. भेसळ असते का नसते, कोजागिरी पौर्णिमा असते आमच्या मुरगुडला. छान विषय, चांगला मजेदार आहे. तर कोजागिरी पौर्णिमेला गवळी आला, त्याला मी सांगितलं मला 1-2 लिटर दूध जास्त पाहिजे. शेजाऱ्यानं सांगितलं मलाही 2 लिटर पाहिजे. आणखी पलीकडे होता तो म्हणाला 2 लिटर. सगळ्यांना देतोच म्हणाला. आता मला आश्चर्य वाटलं, एकदम 6 लिटर दूध हा जास्त कुठून आणणार आहे. त्याला म्हटलं अरे तू प्रत्येकाला देतो म्हणतोस, तू एवढं म्हशी कोजागिरीला जास्त दूध देतात का. तो म्हणतात डॉक्टर तुम्हाला कसं समजत नाही की वेदगंगा नदीच्या कृपेने आम्हाला काही कमी पडत नाही. आता ही जी भेसळीची सवय लागलेली आहे आम्हाला, ही भेसळीची सवय ती जशी बाहेर आहे तशी आतमध्ये सुद्धा भेसळीची सवय आहे. मग आपलं जे ज्ञान असतं ते ज्ञान नेहमी भेसळीने युक्त असतं. ते भेसळ काढून टाकली, शुद्ध ज्ञान तिथेच आहे. शुद्ध ज्ञान भेसळ काढून टाकल्यानंतर बाहेरून कुठे आत यायचं नसतं, ते तिथेच असतं. आणि म्हणून नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणतात. मी सुरुवातीला म्हणलो साध्यते नाही आहे, त्याला ध्येयाचा दर्जा नाही, साध्याचा दर्जा नाही. याचं कारण आहे तिथेच आहे ते. फक्त काय झालंय, त्याचं अस्तित्व आम्ही लक्षात घेतलेलं नाही, आणि अस्तित्व लक्षात आल्यानंतर त्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. त्या अस्तित्वाचा अनुभवाचा प्रयत्न करणं याला साधना म्हणतात. मग झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. किती भेसळ असते आपल्या ज्ञानामध्ये. शुद्ध ब्रह्म ज्याला म्हणतात, म्हणजे जे शुद्ध ज्ञान आहे ज्याचं स्वरूप आहे त्याच ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. म्हणून आत्मा सुद्धा कसा आहे, शुद्ध ज्ञान आहे त्याचं स्वरूप आहे. आता लक्षात घेऊ, शरीराच्या संदर्भात ज्याला आत्मा म्हणतात त्याला जगाच्या संदर्भात ब्रह्म म्हणतात. आता एकदा शब्द लक्षात घेतला की आत्मा आणि ब्रह्म हे 2 शब्द नाहीत आपल्याला कळतो.
आता कायमची अगदी खूणगाठ बांधून ठेवायची. आत्मशब्द आला की त्याचा अर्थ ब्रह्म असा होतो, ब्रह्मशब्द आला की त्याचा अर्थ आत्मा असा होतो. हे दोन शब्द नाहीत. फक्त शरीराच्या संदर्भात त्याला आत्मा म्हणतात आणि शरीराच्या बाहेर अनंत पटीने अनंत ब्रह्मांड भरलेले त्याच्या संदर्भात त्याला ब्रह्म म्हणतात. एवढा त्यात फरक. जसं घटातलं स्पेस आणि घटाबाहेरची स्पेस, घटाच्या आतली जी स्पेस आहे त्याला आत्मा म्हणावं, घटाबाहेर जी स्पेस व्यापून आहे त्याला ब्रह्म म्हणावं. ते स्पेस तीच आहे, यात जी येते तीच बाहेर आहे. असा बरोबर विचार बसवून घेतले तर परमार्थात जे घोटाळे निर्माण होतात. शब्दाने जे अवघडपणा येतो, शब्दाने जी गुढता येते, ती शब्दाने येणारा गुढता आपल्याला विचाराने सारख्या त्या चिंतनाने आपल्याला काढून टाकता येते. ती काढून टाकली की आपल्याला मोक्ष मिळतो. आणि मोक्ष शब्दाचा अर्थ आपण पाहिला, कशाकाशातून सुटका, इतक्यातून सुटका मला व्हायची असते. आणि इतक्यातून सुटका झाली की ते जीवन जे आहे ते माणसाला शोभेल असं जीवन आहे. वेदांत शास्त्राचं म्हणणं आहे, तुमच्या आमच्या मताने माणसाला शोभेल असं जीवन वेगळं असू शकतं, कितीतरी प्रकार आहेत त्या माणसाला शोभणाऱ्या जीवनाचे. पण परमार्थशास्त्राच्या दृष्टीने माणसाला शोभेचं जीवन जे आहे ते शुद्ध ज्ञान जे आहे ते मी आहे असा जेव्हा अनुभव येतो आणि तो अनुभव जेव्हा अपरिवर्तनीय असतो, त्यात पुन्हा पुन्हा बदल होत नाही, कायम टिकाऊ चिरंतन असा अनुभव जो होऊन जातो, त्यावेळेला समजायचं की मानवाला शोभेल असं जीवन आम्ही जगलेलं आहे. तर ज्ञानामध्ये भेसळ कसली असते. एक वाक्य आहे, मला ज्ञान झालं असं जर मी एक तुमच्यापुढे विधान केलं तर तुम्ही मला लगेच प्रश्न विचाराल, कशाचं ज्ञान झालं. आता कशाचं म्हणजे एखादं काय होतं, पदार्थाचं ज्ञान. म्हणून त्या ज्ञानामध्ये पदार्थाची भेसळ झाली, त्या ज्ञानामध्ये शुद्ध ज्ञानामध्ये पदार्थाची भेसळ झाली. कशाने ज्ञान झालं असं तुम्ही प्रश्न विचारणार. मग मी म्हणेन मला डोळ्याने ज्ञान झालं. हे पुस्तक आहे, मला कशाचं ज्ञान झालं, पुस्तकाचं ज्ञान झालं. म्हणजे पुस्तकाची भेसळ ज्ञानामध्ये आली. कशाने झालं, डोळ्याने झालं. मग डोळ्याने जर ज्ञान झालं तर ज्याने ज्ञान झालं त्या ज्ञानेंद्रियांची त्यात काय झाली, त्यात भेसळ झाली. पुढचा प्रश्न, किती ज्ञान झालं. हा जे पुस्तक आहे त्या ज्ञानाचं किती ज्ञान झालं, त्या पुस्तकाचं किती ज्ञान झालं. मी उत्तर देईन, इकडचं ज्ञान झालं पण इकडचं नाही झालं. ते समजायला सोपं आहे, अतिशय सोपं आहे. हा पृष्ठभाग मला कळला, इकडचा पृष्ठभाग नाही कळला, म्हणजे कसं झालं, अर्ध ज्ञान झालं, पूर्ण ज्ञान झालं नाही. आता ही सगळी भेसळ आहे. कशाचं, पुस्तकाचं. भेसळ नंबर 1 कशाने, डोळ्याने. भेसळ नंबर 2 किती, भेसळ नंबर 3 कोणाला ज्ञान झालं. अत्यंत अवघड प्रश्न आहे, सर्वात अवघड प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालं की आपलं बरंच काम होऊन जातं. कोणाला ज्ञान झालं, हे पुस्तक आहे, हे ज्ञान कोणाला झालं. मग कुणी उत्तर देईल, मला झालं. पण मला म्हणजे कोणाला, फार गुंतागुंतीचा प्रश्न आहे. मला ज्ञान झालं, मग झालं कोणाला ज्ञान. मग मनाला झालं का, बुद्धीला झालं का, चित्ताला झालं का, डोळ्याला झालं का. आता डोळ्याशिवाय त्यात ज्ञान होत नाही, गोष्ट खरी आहे. पण डोळ्याने ज्ञान होतं हे मात्र गोष्ट खरी नाही. आता अवघड गोष्टी असतात. आणि अवघड गोष्टी असतात एकच कारण आहे त्याला, अवघडपणा काय येतो, आपण रोज अनुभवाला येणाऱ्या गोष्टींचा त्या दिशेने विचारच करत नाही. आपल्या नेहमी अनुभवाला येणाऱ्या गोष्टी असतात पण त्या दिशेने आपण त्याचा विचार करत नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गुंतागुंतीच्या अवघड होऊन बसतात. आता केवळ डोळा उघडा असला म्हणजे दिसतं असा नियम आहे का. डोळे उघडे असले म्हणजे ज्ञान होतं असा नियम आहे का. माझाच अनुभव सांगतो ना, अनुभव सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल. केवळ डोळे उघडे आहेत म्हणून दिसलं असं नाही. मुरगुडलेल्या घरामध्ये गॅसवर दूध तापायला ठेवलं होतं. दूध तापायला माझ्या पत्नीने सांगितलं मला, मी आंघोळ करून येतो, तो पण दुधावर लक्ष ठेवा. पूर्ण दुधावर उजेड होता, पूर्ण प्रकाश होता, सगळं व्यवस्थित अगदी न दिसण्यासारखी एकही परिस्थिती नव्हती. आता अगदी एक टक दुधाकडे बघत होतो, एक टक, जरा सुद्धा त्यात ते इकडे तिकडे न धरवता कामा नाही, असं एक दुधावर पूर्ण लक्ष ठेवून होतं. डोळे भरून दुधाकडे बघत. आता किती पद्धती आपण तेवढं सगळं चाललं. पण एक वेळा असा आली, क्षण असा आला की डोळे भरून त्या दुधाकडे बघता बघता काहीतरी असं वेदांताचं डोक्यात आलं. काहीतरी एक प्रक्रिया वेदांताची डोक्यात आली. आणि वेदांताची प्रक्रिया डोक्यात आल्यामुळे डोळे उघडे असताना सुद्धा, दुधावर उजेड असताना सुद्धा माझ्या देखत देखत काय झालं, जे व्हायचं झालं. मग ती आंघोळून आल्यानंतर जे व्हायचं ते झालं. आता ते काय झालं असेल तुम्ही विचार करू शकता. आता ह्याचा अर्थ असा होतो की डोळ्याने मी दूध बघतोय, माझ्या डोळा देखत देखत ते उतू जात आहे, तरी सुद्धा आतमध्ये त्या डोळ्याच्या मागे जो जागा असायला हवा होता
ज्याने ते डोळ्यात दूध बघायचं काम करायला पाहिजे होतं तो दुसऱ्याच कुठल्या तरी विचारात गुंतल्यामुळे दूध बघायला तो विचार करणारा तिथे हजर नव्हता. डोळ्यात दूध दिसत होता. आता हा विचार आम्ही केला तर आपल्याला कळतं की डोळ्यामागे काहीतरी बघणारा असतो. एक डोळ्यामागे कोणीतरी एक बघणारा असतो. तो बघणाऱ्याने त्याचं काम केलं तर डोळे उघडे ठेवून फायदा आहे. त्या बघणाऱ्याने त्याचं काम नाही केलं तो डोळे उघडे असून सुद्धा त्याचा उपयोग नाही. आता झालं ना आपल्या डोळ्या देखत देखत एखादी गोष्ट होते की नाही, मग तरी सुद्धा आपल्याला त्याचं आकलन होत नाही असं होतं की नाही. अचानक समोरून माणूस उभा राहिला तर नेहमीचा ओळखीचा माणूस होता. अचानकपणामुळे अरे मी तुला लवकर ओळखलंच नाही, आणि डोळे उघडे आहेत ना तुझे, पण आता काय झालं अचानक असल्यामुळे त्याला ओळखण्याची आतली तयारी नव्हती. आतला जो बघणार आहे त्या बघणाऱ्याची तयारी नव्हती त्याला ओळखण्याची. एवढं एक कळतं आपल्याला की डोळ्याला दिसतं हे म्हणणं एका हद्दी पण बरोबर आहे. डोळ्यामुळे दिसतं हे म्हणणं एका हद्दी पण बरोबर आहे. पण बघणारा जो आहे कुणीतरी वेगळा आहे. ऐकणारा आहे जो कुणीतरी आत वेगळा आहे. येतात प्रसंग काहीतरी आवाज चाललेले असतात, एकही आवाज ऐकू येत नाही. त्याचं कारण आहे ऐकणारा कानामागे हजर नसतो. ऐकणारा कानामागे हजर नसतो. आम्ही शिवथरगडीत जातो. शिवथरगडमध्ये फार मोठा धबधबा आहे. तो धबधबा तिकडे चालू असतो पावसाळ्यामध्ये, आणि तिथे वर्गही चालू असतो. आमचा अभ्यास वर्गही चालू असतो. तो अभ्यास वर्ग चालू असताना कोणालाही त्या धबधब्याचा आवाज ऐकू येत नाही. आता एक प्रत्यक्ष घडणारी गोष्ट आहे. कोणालाही धबधब्याचा आवाज ऐकू येत नाही. जर ऐकण्याकडे लक्ष असेल तर ती अट आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर म्हणता तासभर धबधबा चालू होता, आम्हाला तुमच्या धबधब्याखाली तो ऐकू आला नाही. आता ह्यातून आपल्याला लक्षात येत आहे की ऐकणारा आहे, कान आहे, पण तरी सुद्धा कान असून ऐकू येत नाही. ह्याचं कारण आहे ऐकणारा कानामागे हजर नाही. मग ऐकणारा कोण आहे, बघणारा कोण आहे, त्याला जीव असं म्हणतात. आता एक शब्द आला आपल्यासमोर, जीव. ऐकणारा असतो जीव म्हणतो, बघणारा असतो जीव असतो. ज्याला स्पर्श कळतो, दृश्यन जिघ्रन स्पृश्यन भगवद्गीतेमध्ये त्यासंबंधी विचार आहे. आणि हा जो जीव आहे तो ऐकणारा असतो. त्या जीवाला कळतो, तो जीव पाहतो. आत्मा पाहत नाही. आता इथे प्रश्न आला. आता इथे थोडं एक बारकावा ज्याला म्हणतात तसा बारकावा येतो. आणि हा बारकावा आपण जर बरोबर समजून घेतला तर पाहणारा जीव असतो, आणि त्या जीवाच्या पाठीमागे कोण असतो, जीवाच्या पाठीमागे आत्मा असतो. आणि असा पाहूनही न पाहणारा, बोलूनही न बोलणारा, परमार्थात जी काही किचकट रचना आहेत त्या किचकट रचनापैकी एक आहे. भोगूनही न भोगणारा, कळूनही न कळणारा, पाहूनही न पाहणारा. व्यवहारात खूप सोयीस्कर आहे. पाहून न पाहिल्यासारखं करणं, ऐकून न ऐकल्यासारखं करणं, ह्या कला आपल्याला सगळ्यांना असतात. पण तसं ते नाहीये. ऐकूनही न ऐकणारा जो असतो तो आतमध्ये आत्मरूपाने असतो, पण ऐकणारा जो असतो तो जीव रूपाने असतो. म्हणून जीव नावाचं एक तत्व आहे. त्याला कळतं, तो ऐकते, ते बघतं, सगळं जीवाकडून होतं. आणि असा जो जीव आहे त्या जीवामुळे भेसळ कोणामुळे होते ज्ञानामध्ये. आपला मूळ विषय चालला होता की निर्भेळ जर ज्ञान असतं ते निर्भेळ ज्ञानरूप कोण आहे, निर्भेळ ज्ञानरूप आत्मा आहे. आणि भेसळ कोणामुळे आहे, भेसळ जीवामुळे आहे. आणखी भेसळ कोणामुळे आहे, ज्ञानेंद्रियामुळे भेसळ आहे. आणखीन भेसळ कोणामुळे, ऑब्जेक्ट्स जे असतात निरनिराळे, बाहेरच्या जे वस्तू असतात, पदार्थ असतात, त्यामुळे भेसळ आहे. म्हणून हे भेसळ जर काढून टाकली, साधनाचा एक भाग काय असतो, मी सुरुवातीला म्हणालो तुम्हाला की साधना शब्दाचा अर्थ ज्ञानातली भेसळ काढून टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला काय म्हणायचं, त्याला साधना असं म्हणतात. एक साधनेची ओवी सांगतो ना, थांबूया. पुढील पैसे पारुखे, ज्ञानेश्वरांची ओवी. मागील स्मरावे ते ठाके, ऐसिया सरसीय भूमिके समाधी राहे. ज्ञानेश्वर तुम्ही अतिशय फार रमणीय ओवी आहे. ज्याला श्रीकृष्णमूर्ती, जय कृष्णमूर्ती म्हणतात. वर्तमानात राहा. आता ते इंग्लिश भाषेत सांगितलं म्हणजे आपल्याला कसं वाटतं, काहीतरी स्पेशल आहे बरं का. आता ते ठीक आहे बा, ज्यांना इंग्लिश कळतं त्यांना ते तसं सांगितलं आणि त्यांना ते कळलं, कळण्याशी महत्व आहे. कोणत्या भाषेत सांगितलं याला महत्व नाही. पण असं नाही व जे कृष्णमूर्तीने काहीतरी नवीन सांगितलंय असं नाही. ते आम्हाला पूर्वी सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी 800 वर्षापूर्वी, फक्त भाषा वेगळी आहे. पुढील पैसे पारोखे ह्याचा अर्थ होणाऱ्या गोष्टींचा विचार संपूर्ण थांबून गेलेला आहे. आगामी म्हणजे भविष्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्यातला विचार पूर्ण थांबलेला आहे. मागील स्मरावे ते ठाके, म्हणजे भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्या संबंधीची आठवण बंद केली. पुढे काय होणारे संभव असतील त्या संबंधी विचार थांबवला. ऐसीय सरसीय भूमिके,
आणि अशी जी सरस भूमिका असते अंतःकरणाची त्याला समाधी असं म्हणतात. याचा अर्थ असा होतो, होऊन गेल्याचा विचार नाही, आगामी होणाऱ्या गोष्टींचा विचार नाही, आणि विचार नसल्यामुळे भेसळ नाही. होऊन गेलेल्या गोष्टींची भेसळ नाही, संभाव्य गोष्टींची भेसळ नाही, असं निर्भेळ स्थितीत जे काय असतं त्याला काय म्हणतात, त्याला समाधी म्हणतात. आणि ते समाधी जी असते ती शुद्ध ज्ञानाची स्थिती असते. आणि असं जे शुद्ध ज्ञान आहे त्याला चित्त म्हणतात. काय म्हणतात, सच्चिदानंदातलं चित्त जे आहे त्या चित्तचा अर्थ निर्भेळ ज्ञान म्हणजे चित्त. आता चित्त शब्द जेव्हा जेव्हा येईल, आमच्यात पुष्कळ आहे सच्चिदानंद असं छान म्हणतात बरं. काय ते काही झालं की सच्चिदानंद सच्चिदानंद म्हणजे काय असं विचारलं तर तेवढं विचारायचं नाही. आता म्हणायचं पण विचारायचं नाही आणि करायचं नाही म्हणजे काय, मग सच्चिदानंद म्हणजे काय. आता आमची मोठी एक ह्या क्षेत्रात सगळी पंचायत आहे, सगळं म्हणायचं पण काही कळायचं नाही. ही जी अवस्था आहे, या अवस्थेमुळे आमची प्रगती जी आहे, पुढे जाणं ज्याला म्हणतात ते पुढे जाणं होत नाही. सच्चिदानंद म्हणणारे लोक खूप भेटतात. महाराज लोकांची काही खासियत असते बरं का, काही झालं ते तेच म्हणतात. काय म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात, कोणी सच्चिदानंद म्हणतात, कोणी श्रीराम जय राम जय राम म्हणतात. आता याचा अर्थ असा होतो की ऐकणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नसलं तर काय म्हणायचं असतं. मग जो माझ्यासमोर बसलाय त्याचं बोलणं जर मला ऐकायचं नसलं तर मी काय म्हणतो, जय जय रामकृष्ण हरी म्हणतो, त्याचं बोलणं ऐकायचं नाही. सच्चिदानंद म्हणायचं, त्याचं बोलणं ऐकायचं नाही. खोडराबरासारखा उपयोग होतो. अशा पद्धतीने हे जे काही ते खेळ चालतात परमार्थात, हे सगळे खेळ मी पाहिले ना परमार्थातली. आणि असे खेळ जोपर्यंत या परमार्थात चाललेले आहेत तोपर्यंत आपल्या हाताला काही येणार नाही. म्हणून सच्चित आनंद, चित शब्दाचा अर्थ निर्भेळ ज्ञान, शुद्ध ज्ञानाला चित असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात, त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि तो मी आहे असं ज्ञान जेव्हा झाले साधनाचे फळ. साधन कोणतं, आत्ताच साधन सांगितलं. ऐशा सरसीय भूमिका आहे. समाधीला एक साधन आहे, पुष्कळ साधन आहेत. आता हा जो अनुभव घ्यायची साधन आहे ते भक्ती एक साधनच आहे, ज्ञान दुसरं साधन आहे, ध्यान हे तिसरं साधन आहे. ही साधनच आहेत. या प्रत्येक साधनाने अनुभव यायचो तो तोच असतो, साधनं वेगळी असतील. अनुभव असतो तो तोच असतो, आणि तोच अनुभव आला तर ते साधन बरोबर आहे. तो अनुभव जर आला नाही तर साधन चुकलेलं आहे. सरळ गोष्ट आहे. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने जीव आणि ब्रह्म एकच आहेत असा अनुभव येणं हे वेदांत शास्त्राचं उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट साधण्या होण्यासाठी जी साधना करायला लागते ती साधना ह्यापैकी कुठली तरी एक असली पाहिजे. त्याला ध्यान साधना म्हणतात, ज्ञान साधना म्हणतात, किंवा भक्ती साधना असं नाव आहे. तीनपैकी कुठली तरी साधना आहे. त्या साधनाने झाले साधनाचे फळ. ही जर साधना व्यवस्थित केली असेल तर संसार झाला सफळ. सरळ जाणाऱ्या संसारामध्ये न सरणारं एक तत्व असतं, त्याला ब्रह्म म्हणतात. ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येऊन जातो. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले. आणि असं जे ब्रह्म आहे ते निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे, निरवधी आहे, अज आहे, अजर आहे, अमर आहे वगैरे. ह्याचा सगळा भाग आहे. त्या सगळ्या भागाचा आपण उद्या विचार करूया. ह्यात सगळ्यात गीता विचारसागर आहे बरं का. आता 2 इंट्रोडक्शन झाली विचारसागरासकट. आता एक लक्षात घ्या, मी विचारसागर हा भाग विचारसागरचा आहे आणि हा भाग नाही असं सांगणार नाही. मी जे सांगणार आहे त्यात तो भाग विचारसागरमध्ये असणारच आहे. विचारसागर इन्कॉर्पोरेट केलेला असेल या सगळ्या बोलण्यामध्ये. आता इन्कॉर्पोरेट म्हटलं म्हणजे आपल्याला चांगलं समजतं. हा विचारसागराचा सेक्शन आणि हा दासबोधाचं सेक्शन असे 2 सेक्शन नाहीत. याचं कारण आहे, दासबोधासारख्या ग्रंथांचं स्पष्टीकरण करण्यासाठीच विचारसागरसारखे वृत्तीप्रभाकर पंचदशी हे जे ग्रंथ असतात लिहिलेले ते ह्या उद्देशाने लिहिलेले असतात. मग आपला मुद्दा काय, स्पष्टीकरण करून घेण्याचा मुद्दा आहे. याने झालं तरी चालेल, त्याने झालं तरी चालेल. ह्या पद्धतीने उद्या निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतर्बिंबले याचा विचार उद्या करूया. हरिओम.